तुम्हाला माहिती आहे का, जगातलं सर्वायकल कॅन्सरचं जे प्रमाण आहे 25% हे इंडियात आहे. आणि सर्वायकल कॅन्सरमुळे जगामध्ये ज्या डेथ होत आहेत त्यातल्या 25% डेथ सुद्धा या इंडियात आहेत. आणि इंडियामध्ये कॅन्सरमुळे ज्या डेथ होतात, प्रत्येक 8 पैकी 1 स्त्रीची जी डेथ असते ती सर्वायकल कॅन्सरमुळे होते. मग एवढं प्रमाण कॅन्सरचं हे इंडियात का आहे? मला असं वाटतं की माझ्या अनुभवाने आपली इंडियन्सची जी मानसिकता आहे, आजारी पडलं की डॉक्टरांना दाखवायचं, आजारी पडू नये म्हणून दाखवायचं, ही मानसिकताच अजून तयार नाही झालेली. तर याच्यामध्ये बदल घडून आणला पाहिजे. आता मी शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये मागील 15 वर्षापासून काम करतो आहे. तर इथं अगदी वेल एज्युकेटेड लेडीज मध्ये सुद्धा पॅप्समियर हे काय आहे अजून माहिती नाहीये. तर ही पॅप्समियर काय आहे आपण बघूया. ही टेस्ट सर्वसाधारणपणे वय वर्ष 21 ते 45 या वयामध्ये दर 3 वर्षाला करणारी ही टेस्ट असते. याच्यामध्ये काय केलं जातं, गर्भपिशवीच्या तोंडाचा जंतुदोष बघितला जातो आणि तिथल्या पेशी ज्याच्यामध्ये कॅन्सर रूपांतर होत असतं त्या पेशी फार आधीच आपल्याला ओळखता येतात आणि त्या ओळखल्यामुळे कॅन्सर हा बऱ्याच प्रमाणात टाळता येतो. ही प्रिव्हेंटिव्ह स्क्रीनिंग टेस्ट आहे.